गेल्या 1 वर्षापासून सातत्यानं चालू राहिलेली 12 महिन्यांची 12 व्हिडिओ ही सिरीज आता ह्या लास्टच्या व्हिडिओनी संपणार आहे. याच्यानंतर बघूया पुढे काय करायचं ते आपण ठरवू. याही व्हिडिओमध्ये आपल्याला खूप काही असे स्टॉक मिळणार आहेत. अशा पडत्याल्या मार्केटमध्ये सुद्धा आपल्याला मिळणार आहेत आणि ते आपण कोणत्या लेवलला बाय करायचे, कोणत्या लेवलला सेल करायचे, प्रॉफिट किती घ्यायचं हे आपण पुढे जाऊन बघणार आहोत. नमस्कार, इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत. आता ही सिरीज संपत आली याचा अर्थ असं नाही की तुम्हाला स्टॉक मिळणार नाहीत. स्टॉक मिळणार आहेत, अजून काहीतरी वेगळं सुरू होईल. पण त्याच्या अगोदर बरेचसे लोक आपल्या बरोबर जॉईंट झालेले आहेत, जॉईंट होत आहेत. त्या सर्वांना आपल्या टेलिग्राम मध्ये म्हणजेच असेच स्टॉक येणाऱ्या प्रत्येकाला त्या ग्रुपमध्ये जॉईंट व्हायचे असेल तर टेलिग्रामची लिंक तुम्हाला मिळणार. तुम्ही फक्त या नंबरवरती हाय करायचं, तुम्हाला एक ऑटोमॅटिक लिंक येते. त्या लिंक मध्ये तुम्ही जॉईंट व्हायचं. खूप चांगल्या लेवलला तुम्हाला ते स्टॉक मिळतील अनालिसिस करण्यासाठी. मित्रांनो, पुढे जाण्या अगोदर आज आपल्या बरोबर जे नवीन आहेत त्या सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. मित्रांना, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका. पुढे जाऊन बघूया या सिरीज मधून आपण काय काय कमवलं. एक छोटीशी ही लिस्ट आहे आणि या लिस्टमध्ये गेल्या 12 महिन्यामध्ये 220 स्टॉक होते. त्या 220 स्टॉक मधून आजपर्यंत एकही लॉस झालेला नाही. त्याची सिरीज तुम्हाला बघायची असेल तर तुम्हाला जायचं प्ले लिस्ट मध्ये आणि प्ले लिस्ट मध्ये गेल्याच्या नंतर सर्व काही व्हिडिओ बघून काढा. त्याच्यामधून तुम्हाला खूप काही शिकण्यासारखं मिळेल आणि खूपच चांगल्या लेवलला आपल्याला तिथे पैसे कसे कमवले हे समजेल. ही लिंक तुम्हाला आय बटन मध्ये सुद्धा इथे मिळू शकते. आता जाऊया आपण या व्हिडिओ मधून कोणते स्टॉक आपल्याला बाईंग साठी मिळणार आहेत ते बघण्यासाठी. पुढे जाऊन आपल्याला बऱ्याचशा लोकांच्या कमेंट आलेल्या होत्या. त्या कमेंट्स मी येणाऱ्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे, कारण त्यांना बऱ्याचशा अशा स्टॉक हवे आहेत 40 आणि 70च्या मधले फंडामेंटल स्ट्रॉंग. आणि येणारा व्हिडिओ तो तुम्हाला नक्की बघायचा आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुढे जाऊया. आपण बघायचे कोणते कोणते स्टॉक आणि कोणत्या लेवलला आपण का बाय करायचे आहेत. मार्केट पडत असताना बऱ्याचशा लोकांना असा विचार पडलेला असतो की आपण मार्केटमध्ये हे विकून जावं की काय करायचं. तरी पण पाचच्या व्हिडिओच्या मधून मी बरेचसे स्टॉक दिले, त्याच्यामध्ये सुद्धा आपण पैसे कमवले. आणि पडत्याल्या मार्केटमध्ये स्विंग साठी ट्रेड मिळणं मुश्किल, तरी पण आपण पैसे कमवले. जाऊन पाचचे व्हिडिओ बघू शकता. आता आज आपल्याला हा पहिला रिलायन्स इंडस्ट्रीज आहे. या स्टॉक वरती बघा, आजचा वॉल्यूम बघितला तर खूप चांगल्या लेवलला वॉल्यूम आहे. आणि इथे एक ही जी लेवल आहे बघा, खूप मोठा सपोर्ट आहे. आणि या सपोर्ट वरती आपल्याला इथे एक कॅन्डल बनले आणि ती कॅन्डल आहे बुल्लिश हॅरामी कॅन्डल. या बुल्लिश हॅरामी कॅन्डल वरती बघा ब्रेकआउट मिळाला पाहिजे आपल्याला. ब्रेकआउट जर मिळाला 1275च्या वरती आणि 1275च्या वरती जर का ब्रेकआउट मिळाला तर आपण रिलायन्स मध्ये सुद्धा स्विंग करू शकतो. एसएल लावण्याची गरज नाही. असे फंडामेंटल स्टॉक तुम्हाला एसएल न लावताच स्विंग साठी काम करायचं आहे. पुढे जाऊन बघूया या 1275 वरती तुम्हाला प्रॉफिट कसं कमवायचं आहे. पहिलं तर आपण सुरुवातीला बघितलं होतं बऱ्याचशा व्हिडिओच्या मधून 5%, 10%, 15%. तर आता इथे सपोर्ट रेजिस्टन्सच्या हिशोबाने जर बघायचं झालं तर तुम्हाला इथं पहिलं टार्गेट बघा, पहिले टार्गेट मिळणार आहे 1325. दुसरं टार्गेट तुम्हाला मिळणार आहे इथे 1372चं आणि त्याच्या पुढचं टार्गेट तुम्हाला मिळणार आहे 1398 म्हणजे 1400 रुपयांच्या आसपासचं टार्गेट मिळू शकतं. हे झालं सपोर्ट रेजिस्टन्सच्या हिशोबाने. पर्सेंटेज वरती जर तुम्हाला टार्गेट बघायचं असेल तर प्लेलिस्ट मध्ये दिलेले पहिले 5 व्हिडिओ तुम्हाला जरूर बघायचे आहेत. त्याच्यामध्ये मी तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट करून दिलेली आहे. कोणत्या स्टॉक मध्ये किती पैसे लावायचे आणि ते पैसे कुठे बुक करायचे, कोणत्या प्रकारे बुक करून तुम्हाला पुन्हा रिएंटर करायचं, तर त्या व्हिडिओच्या मध्ये सर्व काही शिकवलेलं आहे. व्हिडिओ नंबर बघायचे 1, 2, 3, 4, 5 आणि ती प्लेलिस्ट तुम्हाला आय बटन मध्ये दिलेली आहे. बँक ऑफ बरोडा. बँक ऑफ बरोडा मध्ये आपल्याला जी बाईंग होती 229ची, इथून प्रॉफिट सुद्धा बुकिंग झालेलं आहे. पाचच्या व्हिडिओच्या मध्ये दिलं होतं मी. जवळजवळ 16% प्रॉफिट झालेलं आहे. आता इथे बघा एक
मला ट्रेंड लाईन भेटते. जिथं आपण बाय केला होता ही ट्रेंड लाईन इथं आहे आणि या ट्रेंड लाईन वरती जर का क्लोज राहिलं तर इथून वरती जाण्याचा जास्त चान्सेस आहे. तर बघा इथे आपल्याला या लेवलच्या वरतीच म्हणजे 250च्या वरती जर का तो क्लोज राहिला बँक ऑफ बरोडा तर तुम्ही याच्यामध्ये सुद्धा स्विंग करू शकता. खूप चांगल्या लेवलला याच्यामध्ये प्रॉफिट मिळू शकतं. पहिले टार्गेट असू शकतं इथे 255, 261 आणि 267च्या आसपास जाण्याची शक्यता आहे. तुम्ही तुमच्या अनालिसिसच्या नुसार तुम्ही याच्यावरती ट्रेड करायचा आहे. पुढचा ट्रेड बघूया आपण हा आहे मुथूट फायनान्स. ज्याला आपण सुरुवातीपासून बाईंग करत आलो होतो. ज्यावेळी आपण व्हिडिओ नंबर 4 बनवला तेव्हापासून बाईंग करत आलो. खूप चांगल्या लेवलला इथं पैसे मिळाले आणि याच्यामध्ये आपण पैसे चांगले कमवलेले आहेत. तर आता हा पुन्हा आपल्याला स्टॉक या ट्रेंड लाईनवरती भेटणार आहे असं मला वाटायला लागलंय. आणि जर का या ट्रेंड लाईनला जर भेटला तर आपल्याला इथे बाय करायचं आहे. ही आपली बाईंग लेवल असू शकते. आणि या ट्रेंड लाईन वरती बघा 1742, 1800च्या आसपास बाईंग मिळते. पण इथे आजची जी कॅन्डल बनलेली आहे ती कॅन्डल जर बघितली आपण तर मला असं वाटतंय की इथे एखादा वेगळा ब्रेकआउट मिळण्याची शक्यता आहे. आणि जर का 1950च्या वरती क्लोजिंग राहिला 1950च्या वरती क्लोजिंग राहिला तर मग मात्र तुम्हाला ही लेवल मिळणार नाही. 1950च्या नंतर क्लोजिंग राहिल्याच्या नंतर पुन्हा 2 दिवसाच्या नंतर 1950लाच बाय करायचा प्रयत्न करा. पुढचं टार्गेट असू शकतं 2080 ते 2100 रुपयाच्या आसपास. या हिशोबाने याच्यामध्ये सुद्धा आपण ट्रेड करू शकतो. तुम्ही तुमचे अनालिसिस वेगळ्या प्रकारे करू शकता. त्याच्यानंतर पुढचा स्टॉक आहे आपल्याला डीसीएम श्रीराम. डीसीएम श्रीरामला आपण प्रत्येक वेळी बाय करत आलो, प्रत्येक वेळी बुकिंग करत आलो. आता इथे बघा आपल्याला मिळते एक पॅटर्न ब्रेकआउट. बऱ्याचशा वेळा हे पॅटर्न ब्रेकआउट नाही झालं. आता इथं पॅटर्न हे ब्रेकआउट व्हायच्या तयारीमध्ये होतं. ते ब्रेकआउट झालेलं आहे. आता इथे बघा एक रिट्रेसमेंट येईल. ब्रेकआउट झालेलं आहे आणि याच्यामध्ये वॉल्यूम आहे. पुन्हा 52 वीक हाय ब्रेक केला आहे. म्हणजे बघा इथे तुम्हाला एक रिट्रेसमेंट फक्त बघायची आहे. आणि ही जर का रिट्रेसमेंट तुम्हाला मिळाली तर या रिट्रेसमेंटला तुम्ही इथे बाय करू शकता 1316 आणि 1300 रुपयाच्या मध्ये. खूप चांगल्या लेवलला याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला प्रॉफिट मिळू शकतं. पुढचा स्टॉक बघण्या अगोदर मित्रांनो आज आपल्या व्हिडिओला करायला विसरला असा तर लाईक करून घ्या. आता याच्या पुढचा स्टॉक याच्या पुढचा जो स्टॉक आहे तुमचा इथे तुम्ही बघू शकताय डेली, मंथली आणि विकली ब्रेकआउट आहे आणि खूप चांगल्या लेवलला ब्रेकआउट झालेला आहे. हा मंथली सुद्धा, हा विकली सुद्धा आणि डेली सुद्धा. आता तुम्हाला फक्त इथे काय करायचंय एक रिट्रेसमेंट घेऊन आल्याच्या नंतर आपल्याला इथे बाय करायचा प्रयत्न करायचा आहे. आणि ही जी बाय लेवल आहे आपण इथे बाय करायचं आहे 4490 च्या आजूबाजूला 10-15 पॉईंट इकडे तिकडे घेऊ शकताय आणि इथून तुम्ही बाय करून जाऊ शकता. येणाऱ्या दिवसामध्ये इथे खूप चांगल्या लेवलला प्रॉफिट मिळण्याची दाट शक्यता आहे. आणि मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. थांबूया इथेच. धन्यवाद.